दिवाळीपूर्वी पुणे महानगरपालिकेकडनं असे आदेश काढण्यात आले होते की चौकातले किंवा पथदिव्यांचे ते असलेले आणि रोडवरती असणारे जे काही अनधिकृत फ्लेक्स किंवा होर्डिंग्स असतील ते काढण्यात यावे आणि फक्त काढण्यात नसून तर प्रत्येक दिवसाला कमीत कमी 5 गुन्ह्यांची नोंद करण्यात यावी असे आदेश पुणे महानगरपालिकेने दिवाळीपूर्वी दिले होते। त्यानुसार त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली होती। काही काही ठराविक ठिकाणीच त्या गोष्टीची अंमलबजावणी झाली होती, परंतु आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार असं देखील कळतंय काही व्यावसायिक किंवा काही नागरिक असा देखील रोष व्यक्त करत आहेत की ते फक्त राजकीय नेत्यांना वगळून किंवा राजकीय पक्षाच्या लोकांना वगळून ती कारवाई करण्यात आली। म्हणजे राजकीय जे बॅनर्स असतात, फ्लेक्स असतात, त्याच्यावरती कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही असं नागरिकांचा संताप आहे। आता आपण इथं बघू शकतोय की इथे देखील कुठलं तरी एक मोठं बॅनर होतं, परंतु ते आता काढण्यात आले आणि आता याचा फक्त ते सापळाच बाकी आहे। तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की जर कारवाई करायची होती पूर्णपणे तर ती सगळ्यांसोबत केली पाहिजे होती। त्याच्यामध्ये राजकीय पक्षांचे जी कुठली फ्लेक्स होती त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे होती, परंतु इथे तसं गेलेलं नाही असा नागरिकांचा मोठा आरोप देखील आहे। आणि अजून एक माहिती आपल्याला अशी देखील समजते की आकाशचिन्ह नियम जे आहेत आणि महानगरपालिका जे आहेत त्याच्या अतिक्रमण विभागाने हे ठोस उचललं होतं, परंतु आता इथे प्रश्न असा पडतोय की फक्त राजकीय नेते आहेत किंवा राजकीय पक्षाशी निगडीत आहेत म्हणून यांना क्लीन चिट दिली गेली आहे का आणि म्हणून यांच्यावरती दुर्लक्ष केलं गेलं आहे का। आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न इथे असा की पुणे महानगरपालिकेकडनं एक बैठक बसवण्यात येणार होती, बैठक भरवण्यात येणार होती। त्याच्यामध्ये हे जे फ्लेक्स प्रिंटर जे आहेत ते सगळे जे व्यावसायिक आहेत त्यांना धरून त्यांच्या सोबत ही एक बैठक असणार होती, परंतु ती बैठक देखील पूर्ण झालेली नाही किंवा त्या बैठकीची काय अजून अपडेट आहे ते देखील आपल्या समोर आलेलं नाही। आणि ही बैठक कशासाठी असणार होती की जो कुठला फ्लेक्स प्रिंटर जो आहे तो कुठलाही जर आपल्याला प्रिंट करून देत असेल तर प्रत्येक पोस्टरच्या नावाखाली त्या प्रिंटरचं नाव असणं गरजेचं आहे। या संदर्भात ती एक बैठक होणार होती, परंतु ती बैठक अजूनही झालेली नाही। आता ही बैठक केव्हा होईल काय होईल याचे अपडेट्स अजूनपर्यंत आपल्याकडे पोहोचलेले नाहीत। आता पुणे महानगरपालिका या गोष्टीवरती काय ऍक्शन घेणार आहे का राजकीय नेत्यांची किंवा राजकीय पोस्ट म्हणण्यापेक्षा राजकीय फ्लेक्स हे असेच चालणार आहे, कारण की अनधिकृत मग ते कुठलं का फ्लेक्स असे ना कोणाचं का असे ना ते अनधिकृतच असतं आणि शहराचं विद्रुपीकरण या गोष्टीमुळे केलं जातं। या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी अंशुकाश।